तर नमस्कार मित्रांनो, मी भारत माने आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील छोट्याशा गावामध्ये केम ह्या गावामध्ये ही आश्रमशाळा आहे। ह्या आश्रमशाळेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या ज्या आश्रमशाळेमध्ये जे शिकण्यासाठी जी मुलं येतात, ही मुलं आपल्या सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील देखील मुलं ह्या आश्रमशाळेमध्ये शिकायला येतात। आणि ह्या आश्रमशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे गुरु सज्जन सलगर सर ह्या शाळेमध्ये 1999 पासून ह्या मुलांना शिकवण्यासाठी येतात। सांगताना हृदय खूप भरून येतं की ह्या शाळेमध्ये या मुलांना शिकवण्यासाठी जे आमचे सज्जन सर येतात, हे सज्जन सर आपल्या परिवारांसाठी फक्त आठवड्यातील 2 दिवस देतात आणि बाकीचे जे दिवस आहेत आठवड्यातील सर्व दिवस ह्या मुलांसाठी देतात। सर ज्या वेळेस घरून परत येतात त्यावेळेस ही मुलं डोळ्यात तेल घालून सरांची वाट पाहत असतात। गाव कुठलं? करमाळा। तू रे? बघा हे करमाळा आणि तू वा वीटमधून असे खूप असे लांबून ही मुलं ह्या आश्रमशाळेमध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच ह्या मुलांचं देखील तेवढंच धाडस मानलं पाहिजे की आपल्या आईवडिलांना सोडून ही मुलं ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी येथे जे केम आहे ह्या केम ह्या गावामध्ये आलेलं आहे। तर मित्रांनो, नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि ह्या मुलांचं तर तुम्ही बघू शकताय, खूप अशी व्यवस्था ह्या शाळेने केलेली आहे। खेळण्यासाठी जे ग्राउंड आहे आणि जेवण किती वाजता असतं बाळांनो? 7 ते 7:30 पर्यंत ह्यांना जेवणाची सोय ह्या शाळेमध्ये असते। खूप असं भारी वाटलं की ह्या केममध्ये जी ही मुलं आहेत ह्या मुलांना पाहून एक आनंद मिळाला की एक लहानपण असं आठवलं की ह्या शाळेमध्ये जी मुलं आहेत ह्या मुलांना पाहून एक ऊर्जा निर्माण झाली की आपण देखील लहानपणी ज्या शाळेमध्ये होतो ती शाळा वेगळी होती आणि ही जी मुलं ह्या आश्रमशाळेमध्ये आहे ही शाळा वेगळी आहे। आणि ही शाळा जे आदिवासी किंवा भटक्या समाजाची जी मुलं आहेत ती मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात। खूप भारी वाटलं, खूप आनंद वाटला की आपल्या ह्या मुलांना पाहून आपले देखील बालपण नक्कीच मला आठवलं। मित्रांनो, नक्कीच हे शाळा बघा तुम्ही, जेणेकरून अशा समाजातली मुलं इथं असतात की जो समाज भटकंती समाज म्हणून मानला जातो, जो आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना वनवन भटकावं लागतं। मग तो पारधी समाज असेल किंवा आपला धनगर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, ह्या समाजातली मुलं ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी असतात। मित्रांनो, खूप लहान लहान मुलं ह्या शाळेमध्ये निर्भीडपणे राहतात। मित्रांनो, खरंच ह्या मुलांचं देखील कौतुक केलं पाहिजे की आपल्या आईवडिलांना सोडून ही मुलं ह्या शाळेमध्ये बिनधास्तपणे राहतात आणि शिकतात आणि शिक्षण घेतात। आणि ह्या शिक्षकांचं देखील कौतुक केलं पाहिजे की ह्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण ह्या शाळेमध्ये दिलं जातं। मित्रांनो, नक्कीच ह्या मुलांसाठी हा व्हिडिओ एवढा शेअर करा की ह्या मुलांचं शिक्षण ज्या पद्धतीने आपल्या केम शाळेमध्ये होतं, तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेने ह्या शाळेचा आदर्श नक्कीच घेतला पाहिजे। तर आम्ही ह्या शाळेमधील ह्या इथले जे आपल्या शिक्षक स्टॉफ आहे त्या स्टॉफला देखील आम्ही भेटलो आहे आणि छोटंसं गिफ्ट ह्या मुलांसाठी, हे जे भटक्या जाती समाजातील जी मुलं आहेत ते ह्या आश्रमशाळेमध्ये शिकतात त्यासाठी जे आम्ही थोडंसं गिफ्ट आणलं आहे। तर ही आमची मित्र कंपनी आहे आणि हे जे आहेत आमचे गुरु आहेत। ह्या गुरुच्या म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती की आम्ही या शाळेमध्ये सरांना भेटायला आणि इथल्या मुलांचं देखील आम्ही मुलांना देखील पाहण्यासाठी, आपले जे भटक्या समाजाची मुलं आहेत त्या मुलांना पाहण्यासाठी देखील आम्ही इथे येणार होतो। आणि ह्याला खूप दिवस गेले मित्रांनो आणि आम्ही अखेर ह्या शाळेमध्ये आलो आहे आणि जे शाळेतला जे स्टॉफ आहे त्या स्टॉफना देखील आपण भेटणार आहे आणि त्यांची देखील मुलाखत घेणार आहे। चला तर आपण बघूया। प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा केम या ठिकाणी जी शाळा विमुक्त भटक्या जाती जमातीची आश्रमशाळा म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये गणली जाते, या शाळेमध्ये आज मोहोळ रेल्वे स्टेशनचे आमच्या अधीक्षक श्री सलगर सर यांचे परममित्र सर्वजण या ठिकाणी विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि येत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना काहीतरी भेट आपण द्यावी या उद्देशानं आणि त्या ठिकाणी ते काही लेखणी साहित्य, त्यामध्ये पेन असू द्या, पेन्सिल असू द्या, शार्पनर असू द्या, वह्या आणि अशा प्रकारचं साहित्य आणि ही मंडळी घेऊन आमच्या बालचमूला भेटण्यासाठी आणि या ठिकाणी शाळेमध्ये आज आलेले आहेत। प्रथम आपल्या प्रशालेच्या वतीनं या सर्व टीमचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत।
अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे बघा, आणि आपण प्रथम या मान्यवरांचा सन्मान करणं क्रमप्राप्त ठरतं. या न्यायानं आज मी या ठिकाणी आमच्या प्रशालेचे श्रीयुत मुख्याध्यापक श्री जगताप सर यांना विनंती करतो की या टीम मधील श्रीयुत मोतीराम विश्वनाथ ढवण यांचा सन्मान तुम्ही करावा. नारळ द्या. यांचा सन्मान आपल्या प्रशालेचे अधीक्षक श्रीयुत सलगर सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धीरज गुंडाप्पा कस्तुरे जे या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर आहेत, त्यांचा सन्मान माझे सहकारी मित्र श्री तळेकर सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. भाऊसाहेब उर्फ बबन बाळू माने यांचा सन्मान श्रीयुत उघडे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीयुत मारुती मस्के यांचा सन्मान श्रीयुत बिसे सर यांनी करावा असं मी विनंती करतो. यांचा सन्मान श्रीयुत डमरे सर यांनी करावा असं मी विनंती करतो. या सर. यानंतर श्रीयुत करतो. चला कदम सर. श्रीयुत यानंतर रितेश राजेंद्र दुधाळ यांचा सन्मान आदरणीय धीरज गुंडाप्पा कस्तुरे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जगताप सर यांचा सन्मान करावा असं मी त्यांना या ठिकाणी त्यांचा एक नाही जगताप सरांचा करा. हा ओके. शाळेचा जाणार सत्कार समारंभ थोडा उरकता घेतोय. तर मान्यवरांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये अक्षरशः वाशिम, विदर्भ, इगतपुरी, नाशिक, त्याचबरोबर कांदिवली, बोरिवली, गोरेगाव, अंबरनाथ, पुणे
त्याचबरोबर इकडं रत्नागिरी लांजातून सुद्धा मुलं आलेली आहेत आमच्याकडे. जवळपासची पंचक्रोशीतील तर मुलं असतातच, पण जणू काही शाळेमध्ये अवघा महाराष्ट्र एक झालाय अशा प्रकारची परिस्थिती आणि आमच्या शाळेमध्ये आहे. असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं आमच्या शाळेमध्ये येऊन या ठिकाणी प्रवेश घेतात आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी अतिशय मनापासून विद्यार्थ्यांना अक्षरशः आपल्या घरातील बालकासारखं आणि जवळ घेऊन त्यांच्या शंका कुशंकाचं निरसन करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर कोणत्याही अडीअडचणी असू द्या विद्यार्थ्यांच्या त्या सोडवण्याचं काम आमचा गुरुजन वर्ग या ठिकाणी हिरिरीनं करत असतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शाळा आणि त्या ठिकाणी प्रगती पथावर वाटचाल करते आहे. अक्षरशः जे काही आम्हाला नेमून दिलेली कामं असतात ती अतिशय आनंदानं या ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग आणि ती कामं करत असतो. वास्तविक रात्रीच्या वेळेला या ठिकाणी नियोजन असतं आमचे सलगर सर यांच्याकडे, ते वसतिगृहाचे अधीक्षक आहेत. आम्ही 5 नंतर गेल्यानंतर त्यांच्याकडेच हा फ्लो असतो सगळ्या विद्यार्थ्यांचा. काय मग यांना मदतीला आम्ही सुद्धा या ठिकाणी असतो. तर सर्वजण या ठिकाणी अतिशय आणि तळमळीनं या विद्यार्थ्यांचा आपण काहीतरी देणं लागतोय आणि अतिशय गोरगरीब कुटुंबातील ही मुलं आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायची वाटते की विद्यार्थी अतिशय आणि म्हणण्याचा उद्देश अतिशय कठीण परिस्थिती असलेल्या आणि घरातून ही मुलं शिकायला या ठिकाणी आलेली आहेत. या मुलांना या शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच अध्यात्माची सुद्धा जोड देण्याचा संस्थेने प्रयत्न केलाय आणि मग गेल्या वर्षीपासून आम्ही शाळेमध्ये अभिमन्यू वारकरी शिक्षण संस्था आणि चालू केलेली आहे. विद्यार्थ्यांना मोफत या ठिकाणी दररोज 1.5 तास या ठिकाणी अध्यात्माचं शिक्षण दिलं जातं आणि त्यांना आज बघतोय आम्ही जवळजवळ 42 विद्यार्थी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा हरिपाठ म्हणतात, पावल्या खेळतात, ठीक नाही, आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे फ्रेश मुडानं त्या ठिकाणी सहभाग नोंदवतात. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, या 42 विद्यार्थ्यामध्ये अतिशय आणि आता कुठल्या जातीविषयी बोलायचं म्हणजे बी अवघड परिस्थिती आहे, पण अशा समाजातील सुद्धा 17-18 मुलं आहेत की जेणेकरून ती तिकडच्या वातावरणामध्ये ती रोखली गेलेली आहे आणि त्यांना इथं चांगलं वागण्याचं आणि त्या ठिकाणी शिक्षण मिळतंय आणि त्याच्यामुळे भविष्यात ही पुढे कुठेही मुलं गेली तरी बिघडणार नाहीत अशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आणि आमची संस्था या ठिकाणी करत असते. आणि या विद्यार्थ्यांसाठी वास्तविक पाहता आम्ही नगरवरून 35 टाळ, ज्या एका टाळाची किंमत 1400 रुपये आहे, काश्याचे टाळ म्हणजे ओरिजिनल टाळ, असे 35 टाळ, 4 मृदंग, 2 पेट्या, हार्मोनियम आणि 1 विणा, अशा प्रकारचं साहित्य या बालगोपाळासाठी आम्ही खरेदी केलेलं आहे. आणि शाळा अतिशय सुंदर अशा प्रकारे वाटचाल करते. आमची मुलं वेगवेगळ्या प्रावीण्य स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवत आहेत, अनेक ठिकाणी स्पोर्ट्समध्ये मुलं भाग घेत आहेत, नंबर त्या ठिकाणी मिळवत आहेत आणि शिक्षक वर्ग सुद्धा अतिशय हिरिरीनं, जिद्दीनं आणि त्या ठिकाणी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की काही असू द्या, आम्ही अशा प्रकारच्या वंचित शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करतोय याचा आनंद आम्हाला आहे. लक्षात ठेवा, भले आम्ही एखाद्या नामांकित संस्थेमध्ये कामाला लागलो असतो, माझं गाव वास्तविक पाहता अकलूज आहे बरं का, मी चांगल्या एखाद्या नामांकित संस्थेमध्ये कामाला लागलो असतो आणि त्या ठिकाणी नामांकित मुलांच्याच पालकांच्याच मुलांना शिकवत बसलो असतो, पण इथं अतिशय वंचित घटकातील मुलांना शिकवायला मिळतंय याचं समाधान आज आम्हाला या ठिकाणी मिळतंय, सगळ्याच कर्मचाऱ्यांना मिळतंय आणि सर्वजण मनापासून काम करतायत. आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी अशा प्रकारची भेट वस्तू आपण आणलेला आहे. खरं आहे, समाजामध्ये दान सर्वात पवित्र वस्तू आहे. आज कितीतरी आमचे मुस्लिम बांधव बघा, त्यांच्या नफ्यातील 5% रक्कम बाजूला काढून ठेवतात. नफ्यातील म्हणतो मी, बिझनेस मधील नाही बरं का. त्यांचा बिझनेस कोटीचा असू द्या, पण त्यांचा वार्षिक नफा 10 लाखाचा असू द्या, त्या 10 लाखातले 5% रक्कम ती दान धर्मालाच खर्च करतात, दानत म्हणून. लक्षात ठेवा, ठीक नाही. तशा प्रकारे आपल्या समाजानं सुद्धा अशा वंचित घटकासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या ह्याच्यातील, त्यावेळेलाच ती खरं इस्टेट आणि ती संपत्ती जे जात असते. लक्षात ठेवा, आहे की नाही. आपणही कुणाच तर देणं लागतोय, कर्म करत राहायचं, पेरत राहायचं, आहे की नाही. ज्वारी पेरलेली आहे म्हणून लगेच त्याची बाबा लगेच आपल्याला कणस आली पाहिजेत ही अपेक्षा धरायची नाही. पेरायचंय, त्याचं रक्षण करायचंय आणि 4-2 महिन्यानं त्याला कणस लागून आपल्याला त्याचं पीक मिळणारच आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे सत्कर्माची सुंदर अशा प्रकारची लागण तुम्ही करताय
भगवंतानं हे तुमचं रूपडं स्वरूप जे काही मित्रमंडळीचा असा प्रकारे तुमचा हा कार्यक्रम आहे त्याला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त हो असं या बालगोपाळाच्या साक्षीनं मी या ठिकाणी म्हणतो. आपण आला या ठिकाणी, आपला वेळ दिला आणि आमच्या बालगोपाळासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन आला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं प्रशालेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. तर धन्यवाद सर, खूप छान असं तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि हे जे आपल्या भटक्या समाजातली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी इथली शाळा कशा पद्धतीने ह्याच्या मुलांचं जे शिक्षण आहे किंवा त्याचा खाण्यापिण्याचा जो कसा खर्च केला जातो ते ह्या सरांनी आपल्याला सांगितलं. खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं की ह्या केम मध्ये देखील ह्या आपली ही जी शाळा आहे भटक्या समाजासाठी जी शाळा जे काम करते आणि तिथला जो स्टॉप आहे तो खूप असा छान आहे. आणि आम्हाला देखील आमचे जे सर आहेत सज्जन सर यांना भेटायला आल्यानंतर ना इथल्या शाळेतलं जे माहोल आहे ते खूप असा छान वाटला. आणि इथल्या सर लोकांना भेटल्यावर देखील खूप छान वाटलं की मुलं अशा पद्धतीने ह्या शाळेमध्ये शिकतात. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मोहोळ रेल्वे स्टेशनच्या जवळ असणारं कोळेगाव, या कोळेगाव ग्रामपंचायतचे आदरणीय मेंबर श्रीयुत धीरज गुंडाप्पा कस्तुरे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या बाल चमूंना थोडं मार्गदर्शन करावं. पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मला बोलता येत नाही बरं का, पहिल्यांदाच बोलायला लागले. टाळ्या उलटतो. हा शिक्षक स्टाफ हे जुन्या परंपरेचा आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा आहे की जुन्या परंपरेचा असल्यामुळे संस्कार किंवा सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळणार आहे. की जी नवीन आहे, समजा इंग्लिश मीडियम कॉलेज किंवा इंग्लिश शाळा तिथे गेला तुम्ही तर तुम्हाला काय करतात की प्रत्येक शिक्षक हा एक एक तास शिकवून जातो, बरोबर आहे. तर तुम्हाला हे शिक्षक असं आहेत की शिक्षण साईट सगळ्या गोष्टीचं ज्ञान देतात, त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा आहे. आणि म्हणजे आमचे सर पापा सर हे सांगतात की काय काय विद्यार्थ्यांचे फोन येतात की काय अधिकारी झालेत, काय PSI झालेत, काय शिक्षक झालेत, की त्यांचे फोन येतात त्या विद्यार्थ्यांचे. म्हणजे असं आहे की तुम्ही सुद्धा त्या लेवलला गेलं पाहिजे की त्याप्रमाणे अभ्यास करून शिक्षक कोण अधिकारी कोण काय होऊन सरांना आवर्जून फोन केला पाहिजे की तुम्ही त्या प्रमाणात शिक्षण घ्या. की काय लोकांना म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी शिकता येत नाही तर ती ही माध्यम आहे की तुम्ही इथं शाळा शिकू शकताय, त्या गोष्टीचा फायदा घ्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. गाभास त्यांनी सांगितलंय हे की नाही की बाबा रे, तुम्ही अतिशय गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी आहात, शिक्षक तळमळीनं शिकवतायत, त्याचा फायदा घ्या, लाभ उठवा आणि अधिकारी बना, मोठमोठाले पदावरती जा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निश्चितच आमचे विद्यार्थी तुमचं हे चॅलेंज स्वीकारतील आणि त्या पद्धतीनं वाटचाल करतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर महत्वाचं हे लक्षात घ्या की आपल्याला शिक्षण भेटत नाही. आपल्या गावी भेटतंय का? आपण इथं कशासाठी आलोय? कशासाठी आलोय? आवाज आवाज शाळा शिकण्यासाठी आलोय इथं. तर महत्वाचं आपलं काय काम आहे तर आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. आपल्याला मार्गदर्शन करणारे खूप छान असे शिक्षक आहेत इथं. आपल्याला कोण शेजारचा माणूस सांगू शकतोय का की तू काय करायला लागला, काय करतोय, असा का वागायला लागला, असले का कपडे घातले? तर इथं सगळं सांगितलं जातंय. सांगितलं जातंय का नाही? तर ह्याचं पालन करून आत्ताच धीरज कस्तुरेने सांगितलंय की हे एकच माध्यम आहे की तुम्हाला तुमची प्रतिष्ठा म्हणजे आपण पुढं काय होणार आहे हे इथूनच घडलं जातं. बाहेर मी सांगून होत नाही किंवा आपले शेजारपाजारी आई वडील सांगून होत नाही. तर त्यासाठी शिक्षणाची खूप गरज आहे. ते शिक्षण कुठे भेटतंय? शाळेत. तर आपले बघा तुम्ही, आपले चुलते म्हणा, आपले मामा आजी आजोबा असू दे, आपल्याला सांभाळतात का रोज? सांभाळतात? ऐकताय सगळे? सांभाळतात का आपल्याला? तर सांभाळू शकत नाहीत रोज. तर शाळेमध्ये हे आपले कोणी नसून देखील आहेत कोण तरी पण हे आपल्याला आपल्या घरच्यासारखं वागवतात ना. टायमाला
टायमाला आंघोळीसाठी उठवलं जाते, कपडे स्वच्छ घालायला दिले जातात. भले तुम्ही तुमचे धुत असाल कपडे, पण तुम्हाला स्वच्छता कोण सांगते का? आपले तर कोण? तर शाळेमध्ये हे सर्व ज्ञान भेटते, तर ह्याचा तुम्ही लाभ घ्या. तर रोजच्या रोज अभ्यास करा. एका दिवसात कुठली गोष्ट घडत नसते, शाळा आली म्हणून अभ्यास करायचा असं नाही. तर रोज रोज अभ्यास केला पाहिजे. रोज थोडा थोडा. खेळ कसं खेळता तुम्ही? झोपेंदा उठले गेले खेळायला जातात. असं आहे काय की 8 दिवस खेळायला जायचं? ती खेळ लक्षात राहते का? तसा अभ्यास देखील आहे. तर रोज रोज थोडा थोडा कितीही करा, 1 तास करा, 2 तास करा. पाडे पाठ करा. पाडे समजा तुम्हाला बेचा पाडा येत नाही, तर तो रोज बे के बे, बे के बे, बे केच बेच करायचं. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बे दोन्ही चार, तर ती येणार आहे. तर तुम्ही नाहीच पाडा म्हणला तर तो तुम्हाला वर्ष 2 वर्ष देखील येणार नाही. तर रोजच्या रोज सराव, सराव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि सराव कुठं होतो? कुठं होतो सराव? शाळेत का घरी गेला होतो? आता उन्हाळा सुट्टी सगळे गेला चला घराकडे. कुणी कुणी अभ्यास केला? केला? एवढ्या लोकांनी केला अभ्यास? उन्हाळ्याच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगितलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुणी अभ्यास केला तेवढे हात वर. पुस्तकं तर इथं तिथं काय वाचलं रे? बर, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. इथून जाऊन सुद्धा उन्हाळ्या सुट्टी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा जे मार्ग आहे एकदम एक वाचनाची नंबर आहे. आवड आहे. तर उद्या तुम्ही एक स्वप्न ठेवा की आपल्याला बाबा शिक्षक बनायचं आहे, की बाबा मी पाठीमाग आवाज 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 येतो सगळ्यांना? तर उद्या एक ध्येय ठेवा, उद्या आपल्याला काय बनायचं आहे. बरोबर? म्हणजे आपल्या वडिलांसारखंच गावोगाव भटकायचं आहे, हा का एका ठिकाणी कुठेतरी काम करायचं आहे, का चांगल्या कंपनीत काम करायचं आहे, सरकारी नोकरीत जायचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? फक्त एकच आहे, काय? अभ्यास. अभ्यास केला तरच तिथं जाणार आहे. अभ्यास नाही केला तर मग काय करायचं आहे? पाठी घ्यायची, खोऱ्या घ्यायचा. बरोबर ना? तर अभ्यास करा. माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की अभ्यास केल्याने काही बनता येते. देशाचा पंतप्रधान पण होतो फक्त अभ्यास केल्याने. सायंटिस्ट म्हणजे जेवढं जेवढं वर जातील फक्त 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 अभ्यासाने होतो, शाळा शिकल्याने. मला एवढंच म्हणायचं आहे की आश्रमशाळा ही एक खूप मोठी म्हणजे एक चांगलं साधन आहे की बाबा आपल्याला म्हणजे वाड्या वस्तीवर आपले आई वडील कामानिमित्त गावोगावी भटका लागते. बरोबर आहे की नाही? आज इथं आहे तर उद्या तिकडे आहे, तर आपल्या शाळा शिकणं होत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला घरच्यासारखी वागणूक दिली जाते. तर तिथं त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्यातूनच पुढे मार्ग. मला जास्त बोलता येत नाही बरं का, काय चुकलं असं तर हे करा, कारण मी कधी बोललोच नाही. तर अजून दुसरं पण आहे, बरेच आपल्या हातून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत परत, म्हणजे समाजाविषयी किंवा आपल्या शाळेत सुद्धा ते ग्राउंड स्वच्छ ठेवणे. समजा झाडं लावली असतील छोटी छोटी, तर त्या झाडांना पाणी घालणे. का म्हणून घालायचं पाणी झाडांना? का म्हणून घालायचं झाडांना पाणी? तर त्याला पाणी दिलं तरच ते जगतंय. जसं तुम्हाला न चुकता सकाळ संध्याकाळ दुपार खायला दिलं जात आहे, कशासाठी? जगण्यासाठी. तसं झाडांचं देखील आहे, प्राण्यांचं देखील आहे. तर सगळ्याविषयी आपल्या मनात प्रेम ठेवायचं. सगळ्या गोष्टी प्रेमानं जिंकता येतात. तुम्ही ऐकलंय का नाही ऐकलंय काय माहित नाही, पण मी तर ऐकलंय. प्रेमानं जग जिंकता येते. बरोबर आहे? ठीक आहे, कंटाळा असेल माझा ऐकून. माझा एकच उद्देश फक्त की शाळा शिका, चांगली सर आहेत, सगळे स्टाफ चांगला आहे. तर ह्यांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकून घ्या व्यवस्थित. समजत नसेल तर 10 वेळा विचारा, तर ते तुम्हाला सांगणार. सरांनी कसं सांगितलं, मला चांगल्या चांगल्या शाळा भेटल्या असत्या, पण मी इथं का आलो? तर मला एक वाटतं मनापासून की गोरगरिबांची मुलं शिकावी. समजा मी 10 लोकांना शिकवतोय, त्यातला एक जरी अधिकारी झाला तरी त्यांचं कष्टाचं फळ आहे. त्यांच्या मनात त्यांना कितीतरी आनंद होणार आहे. आणि मग अशी सांगितलं एकाने की आवर्जून फोन करा सरांना. तुमचे जे शिक्षक होते पुढे तुम्ही इथून शिकून गेलात ना, तुम्ही जीवनात काही बना, पण शिक्षकांना फोन करा की सर आम्ही इथं आहे, चांगल्या ठिकाणी आहे, आम्ही समाधानी आहे, चांगलं काम भेटलंय. ठीक आहे? अभ्यास करा महत्वाचं बरं का. हा जमलं तर आम्हाला परत अजून आम्ही येईन एखाद्या वेळेस. हा चालतंय.
धवन सरांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचे मौलिक विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि आम्ही लवकरच शाळेला भेट द्यायला उभं झाले. पण आता हा. त्या प्रशालेचे वसतिगृहाचे अधीक्षक आदरणीय सज्जन भाऊ सलगर सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, माझे सहकारी शिक्षक बंधू आणि माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज या ठिकाणी आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य धीरज कस्तुरे आणि हे माझ्या मित्राचे मुलगे आहे रितेश दुधाळ, हे भाऊसाहेब माझे मित्र, हे ओंकार डिजिटलचे मालक आहेत. त्यांचे मोठा फोटोचा व्यवसाय आहे. आणि तसेच ते माझे पाहुणे कंपनीत सुपरवायझर आहेत आणि ते रत्नदीप मेडिकलचे मालक आहेत. या सर्वांचा एकच मला सांगायचा उद्देश आहे, तुम्ही कशासाठी उभा राहिलो, की ही जी टीम आहे, ही टीम ही सामाजिक कार्यात अग्रेसर असते. वा वा. आता त्यांनी मला सहज विचारलं की पट किती आहे. मला वाटलं होतं की त्यांनी काहीतरी खायला वगैरे घेऊन येतील, पण त्यांचा उद्देश वेगळा होता. त्यांनी जर मला जर अजून व्यवस्थित माहिती असलं असतं तर त्यांना मी व्यवस्थित सांगितलं असतं, त्यांनी अजून काहीतरी आणलं असतं. पण त्यांना वाटलं नव्हतं की एवढं असं हे होईल. आणि या टीमचं प्रत्येक लग्नामध्ये कार्यक्रम असतो, सहकार्य असतं. आमच्या स्मशानभूमीमध्ये जवळजवळ यांनी 150 झाडं लावली, 40 गावात जवळजवळ 150च्या आसपास झाडं लावलेली आहेत. प्रत्येक वर्षी यांनी झाडं लावण्याचा कार्यक्रम करतात प्रत्येक रोडला. आता सांभाळत नाहीत किंवा टिकत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे, पण यांचा सामाजिक उपक्रम चांगला असतो. गावाची स्वच्छता असेल, शैक्षणिक कार्यात शाळेमध्ये कुठला कार्यक्रम असेल तिथं वह्या वाटप, दरवर्षी प्रत्येकाच्या बर्थडे दिवशी किंवा कुठल्याही कार्यक्रमा दिवशी ही सहकार्य करण्याची भूमिका यांची असते. आणि यांची अशीच भूमिका सतत राहावी. आणि असंच आमच्याकडे पण अजून एकदा कशाच्या तरी निमित्ताने यावं ही विनंती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तर ही मोहोळची ही जी काय सामाजिक कार्यामध्ये सतत आघाडीवर असणारी ही टीम, या सर्व टीमला मी विनंती करतो की तुम्ही या शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी पुढे येऊन करावं. थोडक्यात बघू शकताय ते जे भटके समाजाचे आदिवासी समाजाची जी मुलं आहेत त्या मुलांना जे आमची टीम आहे, आमच्या सरांचे जे मित्र कंपनी आहे, त्या मित्र कंपनी कडून एक छोटंसं गिफ्ट वह्या आणि जे सस्पेन्सिलचे जे वाटप आहे ते आमच्या टीमने केलं आहे. तर नक्कीच तुम्ही बघा. आताच या टीमने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. आणि खरंच मी तर म्हणतो की सर्व दानामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञानदानच आहे की ज्याच्यावरती ही पिढी उभा राहिली जाते. या लेकरांना काय पाहिजे नेमकं याचं अचूक अशा प्रकारचं तुम्ही ती गोष्ट हेरली आणि त्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी साहित्य घेऊन आला. तुमचं खरंच करावं असं कौतुक तेवढं कमी आहे. माझे परममित्र श्रीयुत तळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या टीमचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडावा. आताच आपल्या शाळेतले अधीक्षक
जागा की मान्य सलगर सरांचे सगळे दोस्त यांनी आपल्या शाळेला भेट दिली. येताना तुमच्यासाठी शैक्षणिक साहित्य आणलं. आता ते तुम्हाला काय जणांना वाटलं, काय जणांना वाटायचंय. त्या सरांच्या मित्रांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण आता समाजामध्ये बघतो की प्रचार करणारी जास्त आणि असं दान करणारी थोडी आहेत लोक. पण आता तुमच्या बोलण्यात ऐकलं की आम्ही बोलत नाही पण करतो अशी करणारे समाजामध्ये खूप कमी लोक आहेत. त्यांच्यापैकीच तुम्ही आहे. आणि महत्वाचं म्हणजे दान जरी केलं तर कुणाला करावं, खरंच ज्याला गरज नाही त्याला दान देऊन काय उपयोग आहे. आता ह्या मुलांचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर ह्यांची इतिहास बऱ्यापैकी वेगळा आहे. तुम्ही बाकीच्या हायस्कूलच्या मुलांची ह्यांची आपण जर तुलना करायची म्हणलं तर ह्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खरंच ज्या मुलांना गरज आहे अशा मुलांना तुम्ही दान करायचं ठरवलं. आणि तुम्हाला बी सगळ्यांना बघा दान दिलंय, काय दिलंय, वह्या पुस्तकं वह्या दिल्यात, पेन दिल्यात. त्यांचा सुद्धा ते दान करण्यामागे एक हेतू आहे की तुम्ही ही चांगलं शिकावं. जर आपण आपल्या पालकांचा जर विचार केला ना, तुम्ही आई वडिलांना कधी विचारा त्यांची काय कंडिशन होती बघा. त्यांना कधी शाळेत जा म्हणायला कोण नव्हतं, वह्या नव्हत्या, पुस्तकं नव्हती, काय नव्हती. त्यांनी हाच हेतू ठेवला की तुम्हाला काही कमी पडू नये, तुम्हाला मिळावं. ह्या उद्देशाने त्यांनी तुम्हाला दान केलं. त्याबद्दल या सगळ्या मान्यवरांचा आपल्या शाळेच्या वतीनं हार्दिक आभार. आणि या सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो तुम्ही आला सलगर सरांच्या माध्यमातून. सलगर सर आमच्याकडे जवळजवळ 30 वर्ष सर सर्व्हिस झाली तुमची. आता सलगर सर तुमचे जरी दोस्त असतील तर शाळेत काय करतात ते तुम्हाला माहित नसेल. पण खरं सांगू का, शाळेचा आत्मा म्हणजे मुख्याध्यापक आणि अधीक्षक ह्या दोन गोष्टी आमच्या आश्रमशाळेच्या खूप चांगल्या आहेत. आणि या दोघांचाही बऱ्यापैकी आता त्यांचा तर 24 तास वेळ शाळेवर आहे. आमच्या मुख्याध्यापकांचा बी जास्तीत जास्त वेळ शाळेवर आहे. आणि असं व्यक्तिमत्व आहे सर, म्हणजे मला स्तुती करायला खरं आवडत नाही, मी खोटं बी बोलत नाही कधी. जे आहे ते आहे. असं व्यक्तिमत्व आहे की सर्व गुण संपन्न ज्याला म्हणतो का नाही की तसं व्यक्तिमत्व आहे. एक तर पूर्ण वेळ त्यांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शाळेत दिला. दुसरी गोष्ट तुम्ही बघा, आता मी बघतो त्या गावाकडे जायचं त्यांना गुरुवारी येतात, शुक्रवारी. त्यावेळेस कसं आपल्या घरातलं एखादा आई किंवा वडील गाव बाहेर गेले की माघारी आले की कशी मुलं पळत येतात, तशी कंडिशन त्यांच्या बाबतीत पोरांची घडते. मी कितीतरी वेळा बघितलं, सलगर सर आले मग ग्राउंडवर लगेच पोरं सलगर सरांच्या गाडीकडे येतात. दुसरी गोष्ट त्यांचं काम काय आहे, पोरं सांभाळायचं इथं. पण जेवणापासून त्यांच्या स्वच्छतेपासून सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं आतापर्यंत. मुलांचं जेवण ते खातात, म्हणजे बघा, म्हणजे मुलांचं जेवण ते खातात. दुसरी गोष्ट, शाळेची गुणवत्ता वाढावी, सुधारावी म्हणून नियमित संध्याकाळी काय काय घेतात रे, पाढे घेतात, अभ्यासाला बसवतात, अगदी तळमळीनं काम करतात. आणि दुसरी गोष्ट, मला एका गोष्टीचा म्हणजे अभिमान वाटतो, त्यांचं वय आता सध्या 58 चालू आहे. 58व्या वयात सुद्धा तुमच्या बरोबर व्यायाम करतात. तुम्हाला सकाळी व्यायामाला घेतात. जे आपण क्रीडा स्पर्धेला मुलं नेतो त्याच्या मागे सिंहाचा वाटा त्यांचा आहे. त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं म्हणून तुम्हाला त्या चांगल्या, आणि त्यांनी ज्या सवयी लावल्या त्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगाला येणार आहेत, लक्षात ठेवा. हिथं सोडून देण्याच्या गोष्टी नाहीत. लवकर उठायची सवय चांगली का वाईट आहे? व्यायामाची सवय चांगली का वाईट आहे? नियमित अभ्यासाची सवय चांगली का वाईट आहे? हे सांगायला आपल्या घरचे आहेत का इथं? कोण सांगतं हे? हा, हे सगळं श्रेय बऱ्यापैकी सलगर सरांचं आहे सर. म्हणजे तुम्हाला आवडतच सांगावं वाटतं. आणि त्यांच्याच अजून दोस्ताकडून तुम्हाला आणखी एक गिफ्ट मिळलं. त्यासाठी तुमच्या सगळ्या मान्यवरांचा आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक आभार. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझे सहकारी बांधव यांनी ही कार्यक्रमाचे चांगलं नियोजन केलं, यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल सर्व सहकारी बांधवांचा हार्दिक आभार. आणि तुम्ही पण कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी शांतपणाने ऐकून घेतला, गोंधळ केला नाही, मध्ये उठला नाही, चुळबुळ केली नाही. त्याबद्दल तुमचंही विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं हार्दिक आभार. कार्यक्रम आपला या ठिकाणी संपला. काय करूया, मुलं आता जाऊ दे खेळायला.
तर तुम्ही बघू शकताय हे जी लहान मुलं आहेत, भटक्या समाजाचे जे आदिवासी अशा भरपूर जातीमधली इथं आपल्या इथं मुलं आहेत, तर त्या मुलांसाठी जे जेवण केलं जातं त्या ह्या शाळेमध्ये स्वतंत्र अशी जी व्यवस्था आहे या शाळेने केली आहे. तर तुम्ही बघू शकताय खूप अशी छान अशी व्यवस्था आहे शाळेमध्ये केलेली आहे. तर नक्कीच मित्रांनो ह्या शाळेचा आपण देखील आदर्श घेतलाच पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला ह्या केममधल्या आश्रमशाळेचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने 41. तर मित्रांनो असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.